आजची बैठक महापौर आणि सभानेते झाल्यानंतर स्थायी असेल विधी समिती असेल यांची नावं घोषित करतात आणि निवडणूक प्रक्रिया ही 18 तारखेला होणार आहे। 18 तारखेला पक्षाकडनं जो आदेश येईल आल्यानंतरच त्याच्यामध्ये प्रक्रियेत सहभाग होऊ आणि स्टँडिंग कमिटीमध्ये अनेक गोष्टीचं आव्हान आहे। पुढच्या काळामध्ये शहरासाठी असेल आम्ही जे भाषणात बोललोय भाजपचा अजेंडा आहे तो करण्याचा आमचा प्रयत्न राहणार। असं काही नाहीये, पार्टीने ठरवलं त्याप्रमाणे पार्टी नावं पाठवते आणि पार्टीच ठरवलं 18 तारखेला कोण चेअरमन होणार आहे। पण त्या सदस्य झालो मला आनंद आहे। नक्की शहरामधले अनेक विषय असतील प्रलंबित ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल आणि 18 तारखेला वाट बघू, जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करायची। पार्टीची जबाबदारी देईल ती घेण्यासाठी मी तयार आहे। एसटीपी प्लांट असेल 24/7 आहे, फ्लायओव्हर आहे, रिव्हर फ्रंट आहे, या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहेत। त्याला गती द्यायचं काम आम्ही करणार आहोत। स्टँडिंगचे सर्व सभासद 18 तारखेला चेअरमन पद झाल्यानंतर जे पार्टी आदेश देईल त्यानंतर तो आम्ही पूर्ण करणार आहे। नाही असं काही नाही, पार्टी जो निर्णय करणार वरिष्ठ असतील देवेंद्रजी असतील रवींद्र चव्हाण असतील हे निर्णय करतील। त्याचा मला वाटतं 1 महिन्यानंतर निर्णय होईल, तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नाही। जसं जाईल आपल्याला सभागृहामध्ये कळणार आहे।